आता पाहूया मिशन बारामती संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत, विजय शिवतारेंचं मोठं विधान। शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार। धर्म जरूर पाळला पाहिजे, पण महायुतीच्या धर्मामध्ये जर असं एखाद्या ठिकाणी स्थानिक लेवलला इतका मोठा आतंक असेल, आम्ही ठरवू ना महायुतीच्या धर्मात काय ठीक आहे, राजीनामा देऊन टाकू शिवसेनेचा। तर आम्ही आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही। वरिष्ठांचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न। विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। वातावरण खराब करायचं नाही, आम्ही आरेला कार्य सगळं करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचंय। बारामतीत तिसरा पर्याय मिळायला हवा। 41 वर्ष पवारांनाच मतदान का करायचं? 5 लाखांपेक्षा अधिक पवार विरोधी मतं। अजित पवारांविरोधात प्रत्येक मतदार नाराज। भोर दौऱ्यावर असलेल्या विजय शिवतारेंचं वक्तव्य। दुसरा पर्याय दिला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना। मी पहिलं जसं सांगितलं होतं की 6,86,000 पवार प्रो मत आहेत, पण 5,50,000 मतं ही पवार विरोधी आहेत, अँटी पवार आहेत। मग त्यांनी कोणाला, त्या दोघांनाही मतदान ते करू इच्छित नाहीत। अशा प्रकारे त्यांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे परम कर्तव्य लोकशाहीचं आहे। विजय शिवतारे सातत्याने अजित पवारांबद्दल बोलतायत, महायुतीचं वातावरण गढूळ करतायत। शेवटी आम्हालाही विचार करावा लागेल। शिवतारे शिंदेंचंही ऐकत नाही तसं दिसतंय। आनंद परांजपे यांचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही, तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म, राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तो। विजय शिवतारेंविरोधात मावळ तालुक्यातील अजित पवार गट आक्रमक। शिवतारेंना मावळमधून मुंबईत जाऊ देणार नाही। अजित पवार गटाच्या बापू भेगडेंचा इशारा। कुठेही आमचं वक्तव्य करणार नाही, पण काम करून दाखवू एवढंच सांगू इच्छितो। आणि हा पुन्हा बॉम्बे पुन्हा हायवे हा मुंबईला कनेक्ट असतो एवढंच मी सांगेल। याच्यामधून तुम्हाला काय समजायचंय ते समजून जा। आडू असेल किंवा काही असेल तो नंतरचा भाग आहे। तर मला रोखणारा अद्याप जन्माला आलेला नाही, हिम्मत असेल तर रोखून दाखवा। विजय शिवतारेंचं राष्ट्रवादीच्या बापू भेगडेंना आव्हान। शिवतारे कुणाच्या ज्याच्यात जेवढी हिम्मत असेल ना, रोखून दाखवावं त्याने। दादागिरीची भाषा कोणी केली तर म्हणा विजय शिवतारे समुद्रात पोहणार आहे, डबक्यात नाही। कोण बापू वेगळे मला माहित नाही, पण त्यांना म्हणा तू जिथे सांगशील ते, हे जर असे जर धमक्या दिल्या ना की मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता वगैरे, सगळे रस्ते विजय शिवतारेंना माहिती आहेत म्हणा, नादी लागू नका। विजय शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। शिवतारेंकडून थोपटेंना शरद पवार यांच्या विरोधाची आठवण, तर शिवतारेंना आशीर्वाद, पण अंतिम निर्णय लवकर घेऊ। अनंतराव थोपटेंची प्रतिक्रिया। म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला, काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंना? आशीर्वाद आहे आमचा। तुमचा आशीर्वाद कोणाला असेल? असं आहे, आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं आता, अजून विचार नाही, मी फायनल गेला, फायनल विचार करतो मी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक। बारामतीबाबत चर्चा। महायुतीबाबत आपली नाराजी नाही, अजित पवारांसोबतही चर्चा करू। हर्षवर्धन पाटलांची भूमिका। बारामतीत योगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव। योगेंद्र पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप।